जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती व्हावी का. एका जनार्दनी तुमचा दास त्याच्याच पूर्वावी विठ्ठल 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 विठ्ठल. संत संगतीचे काय सांगू सुख. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी कडुबा महाराज शिंदे, वैकुंठवासी हरिभक्त परायण नारायण बाबा कोळघरकर, आसने बाबा वैकुंठवासी हबप भानुदास बाबा आटाळकर यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि या कार्यक्रमाचे संयोजक आमचे आदरणीय हरिभक्त परायण दादासाहेब महाराज पाटील यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमांचं ज्यांचं सौजन्य आहे ते यजमान आहेत ते आदरणीय आमचे संजय भाऊ धाडगे, त्यांचं आज कार्यक्रमाचं सौजन्य आहे. सौजन्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. लाडकी लेख मी संतांची लाडकी, 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 बहुताची
जाड केले कमी संताची मजवर कृपा बहुतांचे मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यानं भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाब पर्यंत केला. आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दीप जगात लावले. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्यांच्या बरोबर साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याने जेवण करावं हा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला असे आमचे नामदेवराय आणि त्यांचा चार चरणाचा संत संगतीचं वर्णन करणारा सर्वांच्या परिचयाचा गोडा असा अभंग सेवेकरता निवडला. विठाल विठाल या अभंगाद्वारे नामदेवराय म्हणतात या कलियुगामध्ये कोणाचीही संगत कामाची नाही. एक क्षणभर जर माणसाला संतांची संगत मिळाली ना वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतील का ज्याला परमार्थामध्ये खरं सर्व सुख म्हणतात आणि ते सर्व सुख केवळ संतांच्या संगतीने मिळतं. एकदा का माणूस संतांच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या जीवाला त्या माणसाला आपण सारी घे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्या ठिकाणी कुठलेही स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही म्हणून संत श्रेष्ठ आहे. संत का श्रेष्ठ आहेत? संत महात्मे जगावर प्रेम करताना विश्वावर प्रेम करताना शरीराचा भ्रम नकोदा. शेवटी अभंगामध्ये आमच्या संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. विठाल विठाल आता या अभंगातून नामदेवराय म्हणतात मी संतांच्या संगतीचं सुख मी काय वर्णन करू. पहिला प्रश्न असा संत म्हणजे कोण? संत कुणाला म्हणावं? एका सुभाषितकाराने गोड वर्णन केलंय. सन्मार्गवर्ती ना संत हा तद्रूपेन विद्या विनय हृदये सैव वर्तत इति संत हा. सन्मार्गाने वर्तन करणारे देवस्वरूप असणारे विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात. आता संत महात्मे या जगामध्ये अवताराला आले. येण्याचं कारण जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे जगाचं कल्याण करण्याकरता जगाला ज्ञान देण्याकरता आमचे संत महात्मे या जगामध्ये आलेले आहेत. म्हणून जीवन जगत असताना आपल्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. माझे ज्ञानोबर आहे म्हणतात गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. तुम्ही जर अज्ञानी असाल तुमच्या जवळ ज्ञान असेल तर चार लोक तुम्हाला नमस्कार करतात. पण तुम्ही अज्ञानी जर असाल तेच आजूबाजूचे लोक आपली टिंगल करतात. एक अज्ञानपणामुळे काय होत आहे का एका गावात एक मनुष्य 24 तास दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच एक नंबर सोडला नाही. आता त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापानं थोडीशी घेतली कळताना म्हणजे बिसलेली नाही बरं घेतली. त्याच्या बापानं थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं बाळा तुझा किती नंबर आला? त्यानं सांगितलं काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला उड्या मारू लागला. म्हटला बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15 15 20 20 नंबर आणि तुझा म्हटलं 1च नंबर. याला कारण का? त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको. तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि हेच ज्ञान देण्याकरता आमचे संत महात्मे आलेत. बघा एकदा माऊलींच्या मनामध्ये असा विचार आला आपण संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करावी. हा मनोदय पांडुरंगाला सांगावा म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला आली. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने माऊलींना हितगुज विचारण्याकरता अंतर गाभाऱ्यात नेलं. पांडुरंगाने विचारल्यावरून माऊली बोलू लागली पुसता सांगेन हितगुज मात पुसता सांगेन हितगुज मात पुसता सांगेन हितगुज गोपी
पुसता सांगेन हित गुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. पांडुरंगाले पुसल्यावरून म्हणजे पुसणं म्हणजे काय माहिती तुम्हाला? महिला मंडळ, पुसणं म्हणजे काय माहिती नाही? कोण म्हटलेलं आधी पुसायचं? अजिबात नाही. पुसणं म्हणजे विचारणं. काय पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे आमच्या पाहुण्याला जरा पुसलं म्हणून सांगा, जुने लोक. तसं पुसता सांगेन इथं गुजमात. पांडुरंगाने विचारल्यावरून माऊली बोलू लागली, माऊली आळंदीहून पंढरपूरला येण्याचं कारण? माऊली म्हटले काही नाही देवा, सगळ्या जगातल्या तीर्थयात्रा करायच्या. मग त्याकरता जोडीला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. आता ऐका, त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजेना. देवाच्या लक्षात आलं, मी जर हो म्हणालो आणि ज्ञानोबारे जर नामदेवरायांना घेऊन गेले तर मला एकट्याला पंढरपूरमध्ये करमणार नाही. आणि नाही जर म्हणालो तर नामदेवरायांना घेण्याकरता कोण आलाय? ज्ञान्यांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुमायसे. नाही तरी कसं म्हणावं? आता हे जर समजलं नसेल तर थोडंसं व्यवहारातलं सोपं करून सांगते महिला मंडळ. बघा, या घरातल्या लोकांनी एक विचार केला, या दिवाळीला आपल्या सोनेरला माहेरला पाठवायचं. काय म्हटल्या? नाही, नका पाठवू, तुमची इच्छा, कारण तुमची सुनबाई आहे. पण पाठवावंच लागेल. पुढे ऐका, घरातल्या मंडळीने एक विचार केला, या दिवाळीला आपल्या सोनेरला माहेरला पाठवायचं नाही. पण त्याच मुलीचे काका मोठे चुलते मुंबई हायकोर्टामध्ये जज होते, ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके त्या मुलीच्या काका त्या दिवशी घरी आले. घरातल्या लोकांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही मुंबईहून आमच्या घरी आलेलात? जज साहेबांनी सांगितलं, किती वर्ष झाले माझ्या पुतणीची माझी भेट नाही. या वर्षी अशी माझी इच्छा आहे का महिनाभर माझ्या पुतणीला माझ्या घरी गावाला न्यायचंय. घरातले म्हटले आत्ताच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं? पाठवायचं नाही. पण नंतर का पाठवलं? न्यायला कोण आलेत? हायकोर्टातले जज साहेब. नो चॅलेंज. तसं माझ्या नामदेव महाराजांना घेण्याकरता आले होते ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सांगितलं ठीक आहे, तुम्ही नामदेव महाराजांना घेऊन जा. आता जा म्हटल्यावर ज्ञानोबाराय तिथून निघून गेले. तेवढ्यात तिथे नामदेवराय आले. देव म्हणतात, नामदेवा अरे तुला ज्ञानोबारायांबरोबर संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करण्याकरता जायचं. नामदेव महाराजांनी देवाला स्पष्ट नकार दिला. नामदेवराय म्हटले, देवा मी तुला सोडून अजिबात कुठे जाणार नाही. म्हटले का? नामदेवराय म्हटले, देवा मला तुझ्याशिवाय करमत नाही. बरं तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, आणि मी जर गेलो तर देवा तुला करमेल का? मला सुद्धा करमणार नाही. देव म्हणतात, नामदेवा मी तुला ज्याच्या बरोबर पाठवतोय ना ते ज्ञानेश्वर महाराजांनी, मी वेगळा नाही. एवढंच नव्हे, देव नामदेव महाराजांची समजूत घालतात. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा, 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 आत्मा माझा, आत्मा माझा. देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. अरे ज्ञानोबारायांचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे असं म्हणतोस? मग मी तीर्थयात्रेला जातो, पण एक काठीवर. म्हणे कुठली? नामदेवराय म्हटले, देवा मी तीर्थयात्रेला जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नको घेऊ दर्शन, फक्त तू तीर्थयात्रा करण्याकरता जावं, ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये जावं, एवढीच माझी इच्छा आहे. देवाच्या इच्छेनुसार
ज्ञानोबराय नामदेवराय दोघ जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली. जेव्हा दोघेही दिसेनासे झाले, पांडुरंग परमात्मा रावळात गेले आणि देवाला नामदेवरायांखेरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. पण ज्या वेळेला कितीतरी वर्षातून ज्ञानोबराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले, नामदेवराय रावळामध्ये गेले. देवाने लांबूनच बघितलं की अरे माझा लाडका भक्त नामदेवराय इतक्या वर्षातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं. आलिंगन देण्याकरता देव विटेवरून खाली उतरले, पण नामदेवराय पाठीमागे सरकले. नामदेवराय म्हटले, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. नामदेवराय देवाला म्हटले, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संताच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला कळालं. म्हणून जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. तुम्ही जशी संगत कराल ना तसा मनुष्य घडत असतो. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाची. आपण संगत कोणाची करतोय, जीवनामध्ये वारकऱ्याची संगत केली चांगल्या मार्गाने जाल. बघा एखादा खाणारा पिणारा मनुष्य जर असेल आणि त्याच्या संगतीमध्ये एखादा चांगला मनुष्य सज्जन मनुष्य जर गेला, एक दिवस तो त्याला गाडीवर बसवतो, हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि त्याला म्हणतो, अरे बाबा आज योगायोगानं माझ्या बरोबर आला तर थोडी तरी घे. तो म्हणतो नको रे, कधी घेतली नाही. अरे जास्त नको, थोडी तरी. अरे बाबा कधी घेतली नाही. अरे चवीपुरतं एखादं झाकण तरी. त्याच्या आग्रहास्तव एक झाकण, दोन झाकण, मग रोज एक लागते. का? संगत कुणाची? त्या पिणाऱ्या माणसाची. पण तो जर खाणारा पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला,
तो म्हणतो बस आता मला सुद्धा तुझ्यासारखी माळ घालायची. म्हणून जीवनामध्ये आपण संगत कोणाची करतोय. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बने, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागणे तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये संगतीला महत्व आहे. चांगल्याची संगत करा. बघा आमचे संत महात्मे तुम्हाला देवाची जर प्राप्ती करायची हरी प्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाय. म्हणून संसारातली जी काही माणसं आहेत ती माणसाला जास्त दिवस ऍडजस्ट करत नाही. पण तुम्ही देवाच्या मंदिरात जर गेलात तर देवाच्या मंदिरातून तुम्हाला कधीच कोणी हाकलणार नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर योगायोगानं धोंड्याचा महिना आला होता, जो या वर्षी सुद्धा आलाय. त्याला अधिक मास म्हणतात आणि अजून धोंड्याचा महिना सुद्धा म्हणतात. धोंड्याचा महिना म्हटलं की जावयांची मजा असते, म्हणजे ज्याचं नवीन लग्न झालंय त्याची. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असेल. आता धोंड्याचा महिना आल्यानंतर त्या सासूबाईनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हटले अहो या वर्षी आपल्या मुलीचं नवीनच लग्न झालंय, आपण काय करू, आपल्या मुलगी आणि जावई दोघांना एकदा धोंडी जेवणाकरता बोलून घेऊ, एखादा चांगला ड्रेस करू, एखादी अंगठी देऊ, जेणेकरून जावई खुश होऊन आयुष्यभर आपल्या मुलीला चांगला सांभाळेल. म्हणून सासरी बुवाने आपल्या जावयाकरता पत्र लिहिलं. आता धोंडी जेवणाकरता बोलवलं, पण जावई इतका कलाकार येताना एकटाच आला, त्यांच्या मुलीला घेऊनच आला नाही. सासरी बुवाने विचारलं आमची मुलगी, त्यानं सांगितलं घरी फार काम आहे, ती नंतर येईल, पण सध्या मी तर आलोय ना, आता सध्या माझी एकट्याची सोय करा. आता जावई आला म्हटल्यानंतर सासूबाईने मस्तपैकी पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया असं 500 प्रकारचं भोजन तयार केलं. जेवण झालं, एक ड्रेस दिला, नंतर 2-4 ग्रॅमची अंगठी सुद्धा दिली. याचं नवीन लग्न झालं होतं, जास्त काही त्याला अनुभव नव्हता. त्याने विचार केला, म्हटलं सासूरवाडीला किती मजा आहे, आल्यावर 500 पकवानाचं भोजन मिळतं, वरून कपडे मिळतात, वरून सोनं मिळतं, मग म्हटलं घरी कशाला जायचं, आता म्हटलं कायमचं इथंच राहून घेऊ, असा त्याने विचार केला. विचार केल्यानंतर 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, जावई जायला तयार नाही. आता जावई आहे, जा तरी कसं म्हणावं. शेवटी सासरे बुवा त्याच्याजवळ गेले आणि सांगितलं, जावई बापू आम्ही तुम्हाला धोंडी जेवणाकरता बोलवलं, तुम्ही आलात, आम्हाला वाटलं तुम्ही 5 दिवसात जाल, 10 दिवसात जाल, आज 12 दिवस व्हायला आले जावई बापू, अहो घरातली माणसं तुमची वाट बघत असतील ना. तो म्हटलं त्यांचं काही टेन्शन घेऊ नका, आणि तुम्हाला जर माझ्या घरच्यांची जर काळजी वाटत असेल ना, आपण असं करू, फोन करून आमच्या घरच्यांना सगळ्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ. आता सासरा म्हटला हा या आला तर आला ना, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय. मग आता सासऱ्याने विचार केला, आपण प्रेमानं सांगून बघितलं, हे काय घरी जाणारे गिराईक दिसत नाही. मग दिवसभर दोघा नवरा बायकोने असा प्लॅन केला, म्हटले काही करून आजच्या आज जावयाला घराच्या बाहेर काढून द्यायचं. जावई जरी असला पण जास्त दिवस आपल्या घरी ठेवायचं नाही, आजच्या आज त्याला घराच्या बाहेर काढायचं. कसं काढायचं, सासऱ्याने सांगितलं, हे बघ बायकोला सांगितलं, आज रात्री तू 500 पकवानाचं भोजन करायचं, पण एकही भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. जेवायला बसलो का पहिला घास मी घेणार, मी तुला म्हणणार का गं भाजीत मीठ कमी झालं, तू लगेच मला उलट बोलायचं, तू मला उलट बोलली का मी तुला मारायला धावणार. आता पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तू काय करायचं, मी तुला मारायला धावलो का ती तू बत्ती चिमणी फुकून टाकायची आणि अंधाराचा फायदा घेऊन म्हटलं मी चांगलाच जावयाचा काटा काढतो. आता बघा दिवसभर दोघा नवरा बायकोने प्लॅन केला.
रात्रीच्या वेळेला जावयाचं शेवटचं भोजन सासूबाईने पाची पकडण्याचं भोजन तयार केलं. एकही भाजीमध्ये मीठ टाकलं नाही. जेवायला बसले, पहिला घास सासरी बुवानं घेतला. तो म्हणतो, का ग भाजीत मीठ कमी झालं, तुला अक्कल नाही का, कळत नाही का, जावाई बापू जेवायला बसले. ती म्हणते, का हो जावाई देखत माझी अक्कल काढता, तुम्हाला अक्कल आहे का? माझी अक्कल जावायच्या समोर काढते म्हटल्यानंतर जे उठला आणि बायकोला मारायला धावला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे ती बत्ती फुकली, सगळा अंधार झाला. सासूबाई एवढी हुशार ती पळून गेली आणि बिचारा जावई तिथंच बसला. सासऱ्यानं त्या अंधाराचा फायदा घेऊन त्या जावयाची अशी हिप्पी हातामध्ये पकडली, जे लातानी मारायला सुरुवात केली. सांगतो, अहो मारू नका, मारू नका, मी तुमचा जावई बापू, अहो मला मारू नका. तो म्हटला, आज जावयाचा बाप जरी आला तरी मी तुला मारायचा सोडणार नाही. अंधारात जावाई असा मारला, असा मारला, घरातून जसा पळाला तसा अजूनपर्यंत परत जेवायला आला. का? संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस ॲडजस्ट करत नाही. एखाद्या मुलीचं जरी लग्न झालं आणि ती जरी आपल्या माहेरी आली, तिनं 2च दिवस माहेरामध्ये राहायचं. तिसऱ्या दिवशी आपली भाऊजाई भांडे आपटायला लागली का तिनं समजायचं आता इथं आपलं खरं राहिलं नाही. का? संसारातली माणसाला माणसं समजून घेत नाही. पण तुम्ही आळंदीला गेलात, पंढरपूरला गेलात, पंढरपूरच्या महाद्वारामध्ये पंढरपूरमध्ये तुम्ही महिनाभर जरी थांबलात, तिथून तुम्हाला कोणी हाकलणार नाही. तुम्हाला जायचंय, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, वा जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. संत महात्मे म्हणतात, तुम्हाला जायचंय देवाच्या गावाला जा, संताच्या गावाला जा, आपल्या मनातलं सुख दुःख भगवान परमात्म्याला सांगा. म्हणून नामदेवराय म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख, मी त्या संताच्या संगतीचं काय वर्णन करू. आणि जीवनामध्ये एखाद्या साधूची, एखाद्या संताची, एखाद्या वारकऱ्याची अर्धक्षणाची जरी संगती मिळाली तरी अर्धक्षण घडता. संताचे संगती तेने होय शांती महत् पापा. एखाद्या संताची अर्धक्षणाची संगती सुद्धा जीवनामध्ये फार महत्वाची. हे उदाहरण प्रत्येकानं ऐका, जीवनामध्ये कधीतरी तुम्हाला कामी येईल. का जीवनामध्ये संताच्या संगतीला किती किंमत आहे ऐका. एका गावामध्ये एक साधू महाराजांनी गंगेमध्ये स्नान केलं आणि ते गंगेच्या किनारी देवाचं ध्यान करत बसले. तेवढ्यात तिथल्या प्रजेतला राजा तिथे आला. राजा जरा धार्मिक होता. त्यानं साधू महाराजांना बघितलं आणि तो राजा साधू महाराजांच्या पाठीमागे जाऊन गुपचूप उभा राहिला. त्याने विचार केला, साधू महाराज आज काय मंत्र म्हणतात, तो मंत्र आपण ऐकायचा, तो मंत्र पाठ करायचा आणि आयुष्यभर त्याच मंत्राचा जप करायचा. म्हणून तो राजा साधूच्या पाठीमागे गुपचूप जाऊन उभा राहिला. साधू महाराजांनी डोळे उघडले. साधू महाराजांच्या समोर एक बगळा पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर घासायचा, पाण्यात चोच बुडवायचा, दगडावर. त्याला बघून ते साधू महाराज म्हटले, अरे बगड्या, अरे घीस घीस करे तीखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तीखी करे ओ सब हम जानी. म्हणजे साधू महाराज म्हणत होते, बगड्या घासून घासून चोच तीक्ष्ण करतो, कशा करता, मासे पकडायला ना, हे मला 100% माहिती आहे. आता राजाला हिंदी कळतच नव्हती. त्याला वाटलं तो साधूचाच मंत्र आहे. त्यानं 2-4 वेळा ऐकला आणि त्यानं तो मंत्र पाठ केला. घीस घीस करे तीखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तीखी करे ओ सब हम जानी. आता तो राजा तिथून निघाला, आपल्या राजवाड्यात गेला. गंमत अशी, राजाच्या राणीने राजाला मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले होते, पण सगळे प्रयत्न फुकट गेले होते. पण त्या दिवशी राणीने न्हाव्याला बोलवून सांगितलं, न्हावी दादा, आज तुम्हाला राजाची दाढी करता करता राजाची मान कापायची. न्हावी म्हटलं, कसं काय शक्य आहे, तुला जगायचं असेल तर माझी आज्ञा पाळावी लागेल.
न्हाव्याचा नावेलाच झाला होता. न्हावी दादा राजवाड्यामध्ये आला, राजाच्या जवळ गेला, सांगितलं राजेसाहेब खुर्चीत बसा, राणी साहेबांची आज्ञा आहे तुमची दाढी करायची. आता राजा खुर्चीमध्ये बसला, बिचाऱ्याच्या काहीच मनात नाही ध्यानात नाही. राजेसाहेब बसले, न्हावी दादा दाढी करण्याकरता आले. आता पूर्वीच्या काळी दाढी करण्याकरता वस्त्र असायचा. मग ते न्हावी काय करायचे, त्याला धार लावण्याकरता पाण्यात वस्तारा बुडवायचा, हातावर घासायचा, पाण्यात बुडवायचा, हातावर घासायचा. त्याला बघून लगेच त्या राजाला साधू महाराजांचं वाक्य आठवलं आणि तो राजा म्हणतो, अरे न्हावी दादा, अरे गीस गीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. माहिती काहीच नव्हतं, फक्त साधूचा मंत्र. काय आता एवढंच राजा म्हटलं, राजा गप्प बसला. त्यानं विचार केला, राजाला माहिती पडलं, राजा गप्प कसा. न्हावी दादा म्हटला अजून एक प्रयत्न करूया. परत त्यानं तो वस्तारा पाण्यात बुडवला, हातावर घासला, पाण्यात बुडवला, हातावर घासला. आणि त्यावेळेला तो राजेसाहेब म्हणतात, अरे न्हाव्या, अरे गीस गीस कर तिखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. असं म्हटल्यावर न्हावी घाबरला, हातातला वस्तारा खाली टाकला, दोन हात जोडले, सांगितलं राजेसाहेब मला मारू नका, याच्यामध्ये माझं काहीच नाहीये, हा सगळा तुमचा राणीचा प्लॅन नाही. राजा म्हटला मला माहिती नव्हतं, आता तू खरंच सांग नक्की काय झालंय ते. आणि मग त्यावेळेस न्हाव्याने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या राणीची आज्ञा अशी होती का आज तुमची दाढी करता करता मान कापायची, म्हणून मी वस्ताऱ्याला धार लावत होतो. दृष्टांत संपला. याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय, त्या दिवशी कदाचित जर राजाने ते साधू महाराजांचं वाक्य जर ऐकलं नसतं तर कदाचित आज राजाची मान कापली गेली असती. पण एका साधूची अर्धक्षणाची का होईना संगती प्राप्त झाल्यामुळे त्या राजाचा जीव वाचला. म्हणून अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणून खरा संत कोणाला म्हणतात, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत, त्याची संत त्याची संत त्याची संत, त्याचे संत त्याची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, जे विठ्ठलाशिवाय दुसरे काही बोलत नाही, अशा संत संगतीचे काय सांगू सुख. नामदेवराय पुढे म्हणतात, आपणा पारिखे नाही ते पारख म्हणजे ओळख. नामदेवराय म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरीच्या रावळातील एक पांडुरंग परमात्मा एवढीच माझी तुझ्याबद्दल संकोचित कल्पना होती. पण जेव्हा मला माऊलीची संगत मिळाली ना, तेव्हा संपूर्ण चराचरामध्ये एक परमेश्वर आहे असा मला अनुभव आला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी आठाव हंतेचा. आणि नामदेवराय म्हणतात, तो अहंकार आज माझा गळून पडला. अजून मला तो प्रसंग आठवतोय. नामदेवराय म्हणतात, ज्या वेळेला ज्ञानोबा आणि मी आम्ही उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ, मथुरा, वृंदावन, प्रयाग, कुरुक्षेत्र करत करत महाराष्ट्रामध्ये आम्ही औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो. नदीच्या किनारी मोठं असं मैदान होतं. त्या मैदानामध्ये रात्री नामदेवरायांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. नामदेवरायांचं कीर्तन ऐकण्यासाठी स्वर्गातून अनेक देव खाली आले होते. त्या कीर्तना माझे पांडुरंग परमात्मा तर भान हरपून नाचत होते. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे चंदे प्रेमाचे
रंग कीर्तनी भरला. नामदेवराय कीर्तन करत होते, कबीर महाराज पखवाद वाजत होते, ज्ञानोबराय गायन करत होते आणि माझी जनाबाई पाठीमागे टाळ घेऊन उभी होती. पाठीमागे डोळे लावणी उभी ती जणी. इतकं कीर्तन रंगात आलं. माझे कबीर महाराज इतके गोड मृदुंग वाजवू लागले, ज्ञानोबराय इतके गोड गाऊ लागले. ज्ञानोबरायांच्या गायनाने आणि कबीर महाराजांच्या वाजवण्याने माझे पांडुरंग परमात्मा तर इतके नाचू लागले, इतके नाचू लागले की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देव, सावध होई देव, ऐसा बोले कबीरा, ऐसा बोले कबीरा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा बोले कबीरा, ऐसा बोले कबीरा. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. इतके देव नाचत होते. नाचता नाचता देवाचा पितांबर गळला तरी देव भानावर नाही, तरी देव नाचतायत. आता पखवाद्यांचं कसं सगळ्या टाळकऱ्यांकडे लक्ष असतं, तसं कबीर महाराजांचं लक्ष त्या देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला. कबीर महाराज देवाला खुणवतात, देवा देवा अहो तुमचा पितांबर. देव म्हणतात गबस कबीरा, कीर्तनामध्ये बोलायचं नसतं. पण कबीर महाराज म्हणतात देवा देवा तुमचा पितांबर. आता कबीर महाराज खुणवतायत, देव लक्षच देत नाही. कबीर महाराज पुन्हा पुन्हा खुणवतायत म्हणून पाठीमागच्या टाळकऱ्यांचं लक्ष देवाकडे गेलं. देवाचा पितांबर गळलेला. पाठीमागून काही वारकरी साधू संत मंडळी आली, देवाच्या हाताला पकडलं. देव घाबरले. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, अन काय झाला म्हणून दचकला जग जेठी. नाचता नाचता अचानक हात पकडला. काय झालं म्हटले देवा तुमचा पितांबर गळलाय. देव लाजले आणि स्टेजच्या पाठीमागे पितांबर सावरण्याकरता गेले. आणि जनाबाईने सांगितलं देव पितांबर सावरतात ना, तोपर्यंत त्याने ज्ञानोबाराया एखादा अभंग म्हणा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. त्या दिवसापासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 चाली होतात. एक पहिली चाल, एक मधली चाल. मधली चाल आहे ती जनाबाईची. देव पितांबर सावरेपर्यंत एक चाल झाली, ती जनाबाईची आहे. शेवटची भैरवी असते, पण वेळेअभावी आपण ती चाल घेत नाही, फडकरी लोक घेतात. का म्हणून इतकं कीर्तन रंगात आलं. रात्री 9ला कीर्तन सुरू झालं, पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. तिथे काही कर्मठ ब्राह्मण मंडळी मंदिरामध्ये पूजा करता आली. बघतात तर काय, मंदिरात जायला रस्ता नाही. ते ओरडले, म्हटले महाराज अहो ही काय कीर्तन करण्याची जागा आहे, आम्हाला मंदिरात जायला रस्ता नाही. मंदिराच्या पाठीमागे जा, तिकडं मोठं पटांगण आहे, तिकडेच जाऊन तुमचं कीर्तन करा. आमचे संतही शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय तिथून निघाले, मंदिराच्या मागे गेले. पुन्हा कीर्तन सुरू झालं. ज्ञानोबराय गाऊ लागले, कबीर महाराज पखवाद वाजू लागले, देव नाचू लागले. अरे त्या औंढ्या नागनात देवाला साकडं पडलं. आज अनेक देव माझ्या घरी पाहुणे आले. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. ज्ञानोबराय, नामदेवराय, कबीर महाराज, जनाबाई यांच्यासारखे संत मंडळी आज माझ्या घरी पाहुणे आलेत. इथल्या कर्मठांनी त्यांचा अपमान केलाय, त्यांना मंदिराच्या पाठीमागे पाठवलंय. मला आता त्यांचा अपमान सहन होत नाही. अरे त्या औंढ्या नागनाथ देवानं काय केलं माहितीये, फिरविले राऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती. त्या औंढ्या नागनाथ देवानं सुद्धा ज्या ठिकाणी नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं त्या ठिकाणी तोंड फिरवलं. आजही हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण औंढ्या नागनाथला जर गेलात तर महादेवाचा नंदी कोठे असतो मंदिराच्या समोर, पण तिथला नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे. का? तिथल्या देवानं तोंड फिरवलेलं आहे. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात, अरे त्या देवानं तोंड फिरवलं, पण एवढं मोठं निर्जीव दगडाचं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेनं झालं? केवळ संताच्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, मी तुम्हाला एक नाही 2 हात वर करून सांगतो,
कलियुगामध्ये संगत जर करायचे साधूची करा, संताची करा, कारण कलियुगामध्ये साधू जतोर आहेत. अभंगाचे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामदेवराय म्हणतात कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. आपल्या समोर रामाची मूर्त वेगळी, विठ्ठलाची मूर्त वेगळी, ज्ञानोबरांची प्रतिमा वेगळी, तुकोबरांची प्रतिमा वेगळी. दिसायला जरी वेगवेगळे असले ना सगळेजण एकच आहेत. आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता त्यांना हा वेगवेगळ्या प्रकारचा अवतार या ठिकाणी घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्या समोर श्री ओंकारेश्वर गणपती मंदिर, म्हणजे गणपतीलाच म्हटले ना ओंकारेश्वर, पिंड वेगळी नाही ना, गणपतीलाच ओंकारेश्वर गणपती मंदिर असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी माझ्या भगवान महादेवानं कलियुगामध्ये आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला, शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवन बानुला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी
वा 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 वा. असं वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं, माइंड फ्रेश. का बघा, या जगामध्ये खंडेराया म्हणजे आपलं कुलदैवत आहे. आणि शेवटी शेवटी आपण एवढा 8 दिवसाचा नाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलाय. महाराष्ट्रातून नामवंत कीर्तनकार बोलवलेत. मग त्या खंडेरायाला, त्या देवी मातेला, अंबा मातेला सुद्धा आपल्या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे का नाही महिला मंडळ? मी एवढं म्हटले, मला वाटतं एक तरी अंबाबाई येईल, पण कुणीच आली नाही. असो, पण ते बरं झालं. तसं नाही तर एका गावात कीर्तनाला गेले, लोक म्हटले ताई म्हणा, मनात तिकडून एक जगदंबा अशी धावत आली. म्हटलं मावशी थांबा थांबा, म्हटली का ती स्टेजवर पळत आली आणि माझा माईकच घेतला. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आणि त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी हातात दिली, तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अनेक रूपाने यायला तयार आहे. म्हणून भगवंत म्हणतात, एकोहम बहुश्याम, मी एकटाच या जगामध्ये अनेक रूपाने नटलो आणि तेच हे जग. म्हणून संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवला, त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. मार्ग दावणी गेले आधी दयाने दे संत तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर गेलात, जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता जीवनामध्ये पडणार नाही. म्हणून योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. संतांनी जो मार्ग, जी वाट आपल्याला दाखवली, मार्ग आहे नीट पंढरीचा, त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करा. म्हणून माझे नामदेवराय म्हणतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. भगवान परमात्म्यानं लाख मोलाचा नरदे आपल्याला दिलाय. या देहाने जन्माला येऊन तुम्हाला मला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. पायानं पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. हातानं काय करायचे, बसल्या बसल्या टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरी. कानाने कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ते माझं विश्रांती दे देवा. कानानं आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन पूजन कीर्तन ऐकायचंय. याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे याच देई घडे देवाचे भजन. नाही कोठे आणि काय जाण, नाही कोठे याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन. याच मनुष्य देहाने आपण त्याचं भजन पूजन चिंतन करू शकतो. भगवान परमात्म्यानं कान दिले त्याचं चिंतन ऐकण्याकरता. आता काही लोक काय करतात बघा, या ठिकाणी सप्ताह चालू आहे. सप्ताह म्हटलं की पहाटे काकडा असतोच. एकदा का काकड्यावाले काकड्याला आले, काकड्याला सुरुवात केली. ज्यांची मंदिराच्या आजूबाजूला घरी, सगळ्यांचं सांगत नाही, काही लोक, ते लोक काय करतात माहितीये, काकड्यावाले मंदिरात आले, काकडा सुरुवात झाला का हे म्हणतात आले झोपा मोडायला. ते झोपा मोडत नाही. मंदिरात न जाता तो काकडा तुमच्या कानावर पडतोय, तुम्ही भाग्य समजा. कारण देवाचं नामचिंतन कानावर पडायला सुद्धा भाग्य असावं लागतं. कोणाच्याही भाग्यात ते नसतं. मग ते लोक काय करतात माहितीये, झोप मोड होते, काकड्याचा आवाज येतो, मग ते पॅक असे कानामध्ये बोट घालतात. भगवंत म्हणतात, अरे तुला माझं नामचिंतन ऐकायचं नाही ना, कानामध्ये बोट घालायचे कष्ट कशाला घेतो. मग माझा भगवंत काय करतो माहितीये, डायरेक्ट त्याच्या कानाचे पडदेच बंद करतो. एकदा का कानाचे पडदे बंद झाले का बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. कशामुळे, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. जीवनात ज्यांनी कधी कीर्तन भजन ऐकलं नाही, परिणाम माणूस बैरा होतो. एकदा का माणूस बैरा झाला, हा त्याला काय सांगतोय, तू त्याला काय सांगतोय, कुणाचंच कोणाला काही कळत नाही. एक उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बैरा मेंढपाळ राहत होता. मेंढ्या चरण्याकरता शेतावर गेला. आरामाला एका झाडाखाली बसला. बसल्या त्याला झोप लागली. 1-1.5 तासाने उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही. कुणाला विचारावं अशी परिस्थिती नव्हती. बऱ्याच अंतरावर चालत गेला आणि त्या ठिकाणी त्याला एक शेतकरी दिसला. त्याने विचार केला, या शेतकऱ्याने माझ्या मेंढ्या बघितल्या असतील, म्हणून तो त्या शेतकऱ्याच्या जवळ आपल्या मेंढ्या विचारण्याकरता गेला. आता हा मेंढपाळ कसा होता, कानाने बैरा होता. आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारायला गेला, तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा अध्यक्ष. लक्षात आलं का? म्हणजे तोही बैराच होता. आता हा बैरा त्या बैऱ्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारतो, का रे शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का?
असा हात करून विचारला. तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा विचारतो या शेतात लावलंय काय. तो म्हटलं या शेतात ना सगळे कांदेच लावलेत. त्याला वाटलं हा सांगतो का तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. आता हाताच्या संकेतानुसार बऱ्याच अशा अंतरावर गेला आणि त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला फार आनंद वाटला. म्हटलं अरे त्या शेतकऱ्यानं आपल्या एवढ्या मेंढ्या सापडून दिल्या, त्याच्या आपल्यावर फार उपकार झालेत, मग काहीतरी त्याला दिलं पाहिजे. त्या मेंढपाळाच्या लक्षात आलं त्याच्या 25 मेंढ्यामध्ये एक पाय मोडलेली मेंढी होती आणि तिला चरायला न्यायचं म्हटलं की त्याला बगलेत घालून न्यावं लागत होतं. मग त्यानं विचार केला आपण असं करू, ही पाय मोडलेली मेंढी त्याला बक्षीस देऊन टाकू, म्हणजे जेणेकरून सांभाळायचा ताण जाईल आणि त्याच्या उपकारातूनही उतराई हो. कारण दुसऱ्याचे उपकार फेडताना लोक कधीच चांगलं देत नाही. म्हणून त्यानं ती पाय मोडलेली मेंढी आपल्या बगलेमध्ये घातली. त्या शेतकऱ्याकडे आला, असा त्याचा पाय मोडलेला ते मेंढरू टांगलेलं होतं हातामध्ये. त्या शेतकऱ्याच्या जवळ गेला आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी दादा, अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला ही मोडकी मेंढी बक्षीस म्हणून घे. तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा सांगतो का तू माझ्या मेंढ्याचा पाय मोडला. तो म्हणतो अरे बाबा, अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि हा याला काय सांगतो, तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला ही मोडकी मेंढी बक्षीस म्हणून घे. 1 तास झालं, 2 तास झालं, भांडण काही मिटेना. म्हणे चला गावच्या पाटलाकडे. म्हणून दोनही बहिरे भांडण मिटवण्याकरता त्या गावच्या पाटलाकडे गेले. आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा चेअरमन. लक्षात आलं का, म्हणजे तोही बहिरा होता. आता गंमत अशी, पाटलाची त्याच्या बायकोची भांडण होऊन पाटलाने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्यात ते 2 बहिरे घरात गेले. एक जण म्हटला, पाटील साहेब, अहो यानं माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मला ही मोडकी मेंढी बक्षीस देण्यासाठी आलो. दुसरा म्हटला, पाटील अहो मी याच्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला किती जरी सांगितलं पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार. दृष्टांत संपला. भगवान परमात्म्यानं लाख मोलाचा नरदेह दिलाय. या कानाने काहीतरी वाईट श्रवण करण्यापेक्षा देवाचं चिंतन श्रवण करा. डोळ्यानं काय पहा, डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्यानं भगवान परमात्म्याचं मुख आवडीनं बघा. म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहेत. कलियुगामध्ये साधू थोर आहेत पण खोटे नाही किंवा भोंदू नाही. आत्ताच्या काळामध्ये साधू संत झाले पण कसे भोंदू साधू. त्याला अभंग आहे, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगाला वनिया राख, डोळे झाकुनी करती पाप. असे भोंदू साधू समाजामध्ये झाले. त्या भोंदूंच्या पाठीमागे लागू नका. एक शेवटचं छान उदाहरण सांगते. जीवनामध्ये
साधूचं दर्शन घ्या, संताचं दर्शन घ्या, पण भोंदूच्या पाठीमागे लागू नका. कारण का, एक ना एक दिवस त्यांची भोंदूगिरी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले. गावातल्या लोकांना वेदाचं शास्त्राचं ज्ञान द्यायचे, प्रवचन वगैरे सांगायचे. 1 लाखाची 2 लाख करतो, 2 लाखाची 4 लाख करतो, पैसा कोणाला नकोय. गावातला एक इंजिनियर त्याचे डबल पैसे करून दिल्यामुळे तो इंजिनियर त्या साधूच्या पाठीमागे लागला. घरी गेल्यान बायकोला सांगितलं, ग आपल्या गावात इतके चांगले साधू आले, तू काही कर पण त्यांच्या दर्शनाला चल. तिनं सांगितलं, मी त्या बोंधूच्या दर्शनाला येणार नाही. त्यानं सांगितलं बोंधू नको, साधू म्हण. ती म्हटली नाही. कारण का, त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती आणि वारकरी लोक सहसा अशा बोंधू लोकांवर विश्वास ठेवत नाही. तिनं सांगितलं, हवं तर महाराजांना आपल्या घरी भोजनाकरता घेऊन या, मी 5 पक्वान्नाचं भोजन करते. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, संध्याकाळी महाराज येतील, गावातील 10-15 प्रतिष्ठित मंडळी येतील, तू मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार कर. आता तिने 5 पक्वान्नाचं भोजन वगैरे बनवलं. नवऱ्याने सांगितलं होतं, महाराज इतके हुशार आहेत, आपल्या गावात बसल्या बसल्या जगात काय चालतं, विश्वात काय चालतं ते त्यांना कळतं. तिने ठरवलं, संध्याकाळी महाराज आपल्या घरी आले का आपण महाराजांची परीक्षा घ्यायची. तिनं 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं. पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडया असं 5 पक्वान्नाचं भोजन बनवलं. ताटं वाढण्यात आली. पण तिने काय केलं, साधू महाराजांचं ताट वाढताना भजी जे आहेत ना, भजी ते भाताच्या खाली लपून ठेवले. कुठे? भाताच्या खाली लपून ठेवले. कारण तिने सांगितलं, नवऱ्याने सांगितलंय, गावात बसल्या बसल्या साधू महाराजांना जगातलं दिसतं. मग ती म्हटली, जर जगातलं दिसतं मग भाताखालचे भजे जर दिसले तर साधू खरा, नाहीतर साधू खोटा. मग आता ताटं वाढण्यात आली. तिनं बरोबर ते भजे लपवलेलं ताट साधूच्या समोर ठेवलं. साधू महाराजांनी डोळे झाकले, श्लोक म्हणायला सुरुवात केली. ब्रह्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीनं. अशा प्रकारे श्लोक म्हटला. डोळे झाकलेले होते. डोळे झाकले आणि तेवढ्यात महाराज जोरात म्हटले, हाड 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 हाड. इंजिनियर म्हटला, साहेब अहो आम्ही कुठं कुत्रे पाळले नाही, आमच्या घरात कुठे कुत्रे नाही, हाड हाड कुणाला म्हणालात. म्हटले, कसं आहे ना, जेव्हा मी डोळे झाकले तेव्हा मला असं समजलं, पंढरपूरच्या रावळामध्ये कुत्रे शिरले आणि ते कुत्रे मी तुमच्या गावात बसल्या बसल्या हाकलले. बाई म्हटली, आता खरी परीक्षा आहे. ताटं वाढण्यात आली. सगळेजण जेवायला बसले. आता घर मालकाचं लक्ष सगळ्यांच्या ताटाकडे गेलं. तसं इंजिनियरने सगळ्यांच्या ताटामध्ये बघितलं. सगळ्यांच्या ताटामध्ये भजे होते, पण साधूच्या ताटात भजे होते का? लक्ष कुठे आहे? साधूच्या ताटात भजे होते का पुरुष मंडळ? होते, पण कुठे होते? भाताच्या. जरा वेळ तुमचं लक्ष भजनवर असू द्या, तरच दृष्टांत कळेल. आजही आम्हाला भजीच होते. आणि मग साधूचं लक्ष गेल्याबरोबर इंजिनियरचं लक्ष गेलं. सगळ्यांच्या ताटात भजे होते, साधूच्या ताटात भजे नव्हते. इंजिनियर म्हटला, का ग, गावासाठी जेवण केलं, महाराजांसाठी जेवण केलं, सगळ्या गावाला भजे वाढले आणि महाराजांना भजे नाही वाढले. मुद्दाम केलंस तू, महाराजांचा अपमान केलास तू. रागाच्या भरात जे उठला आणि जे बायकोला मारायला धावला. तो म्हटला, साहेब थांबा, चिडू नका, एवढं कशाला चिल्लात. अहो एवढ्या पाहुण्यांना ताटं वाढता वाढता गडबडीत त्या विसरले असेल. माई असं करा, मला दुसरे भजे द्या. ती बाई म्हटली, थांबा महाराज, अहो जगाला फसवू शकता पण आमच्यासारख्या वारकऱ्यांना नाही. महाराज इथं बसल्या बसल्या जर तुम्हाला पंढरपूरच्या रावळातले कुत्रे जर दिसले तर महाराज तुम्हाला भाताकलचे भजेच कसे दिसले नाही. याला म्हणतात खोटा साधू. म्हणून आत्ताच्या काळामध्ये साधू झाले, पण कसे? पोटासाठी संत झाले. पोटासाठी संत कली झाले बहुत, कली झाले बहुत, कली झाले बहुत. हे पोटासाठी संत कली झाले बहुत, कली झाले बहुत. बाबा महाराजांचा आवाज आत्ता ऐकायला भेटला. पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपले पोट भरण्याकरता संत महात्मे झालेले आहेत. आणि म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, साधू थोर आहेत. संत नेमके कुणासारखे श्रेष्ठ आहेत? संत आमचा अंगीकार करतील का? संत आम्हाला जवळ घेतील का? नामदेवराय म्हणतात, संत इतरांच्या कल्याणाचा विचार करतातच करतात, पण ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांचा छळ केला, त्यांच्या कल्याणाचा विचार देखील त्या आईच्याच मायेने करतात. म्हणून तर संपूर्ण जग माझ्या ज्ञानोबरायांना आजही माऊली या नावानं ओळखतं.
संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा किती छळ केला म्हणून सांगू. तो प्रसंग आठवला, अंगावर शहारे येतात, डोळे अश्रूंनी भरतात. ज्यांच्या ओठावरचे दूध वाळीला वाळले तोच त्यांच्या माता पितांना देहांताची शिक्षा दिली. त्यांच्या झोळीमध्ये शिऱ्या भाकरीचे तुकडे टाकले नाही, पण शेण आणि दगड टाकले. घरातून तांब्यावर पाणी दिलं नाही, इंद्रायणीवर पाणी भरू दिलं नाही, मांडे भाजण्याकरता भांड दिलं नाही, पण कुंभारानं दिलेलं खापर हिसकावून घेऊन ते माझ्या मुक्ताईच्या तोंडावर गाल सुजेपर्यंत मारलं. इतका हा आळंदीकरानं दिलेला त्रास माझ्या ज्ञानोबरायांनी एका अभंगात एकाही ओवीमध्ये व्यक्त केला नाही. उलट जगाच्या कल्याणाची भीक मागितली आणि काय सांगितलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ म्हणजे वाईट. ज्ञानोबराय म्हटले, ज्यांनी ज्यांनी माझं वाईट केलं ना, अशा सगळ्या वाईटाचं चांगलं होऊ दे. संत महात्मे जगावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम जनकदा, शरीराचा भ्रम, हे शरीराचा साधू तोरे जाना, 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 साधू तोरे जाना. वा. इहलोकी तुझी सर्वाभूती सोम, शरीराचा भ्रम नेनो कदा. संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही. शरीराचा भ्रम नेनो कदा. आमच्या संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला, धनाचा तोडला, बायकोचा तोडला, मुलांचा तोडला, संबंध फक्त देवाशी आणि देवाशी जोडला. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. संत महात्मे शेवटी देवाला शरण गेले. का? देवाला शरण जाण्याचंच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून आपण जर भगवंताला शरण गेलो, समुद्राच्या संसारूपी भवसागराच्या पलीकडे नेणार आहे तो भगवान परमात्मा. आणि म्हणून भक्त म्हणतात, भगवंता आम्ही सुद्धा कष्ट करायला तयार आहे, तुझं नामचिंतन करायला तयार आहे, तू एकच कर, आमच्या संसारूपी नौकेमध्ये आम्हाला मध्येच बुडवू देऊ नको. ते भक्त अतिशय करुणेने भगवंताला म्हणतात, करो ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. करो ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, हे जिंदगी दया के भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती. शेवटी पलीकडे नेणार आहे तो भगवान परमात्मा. म्हणून ज्या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर
आज आपले हे कीर्तन चालू आहे. तो गणपती बाप्पा तुम्हाला मला प्रत्येकाला सुख देणारा सुख करता, दुःख निवारण करणारा दुःख हरता, वार्ता विघ्नाची वार्ता निवारण करणारा, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी म्हणजे देवता म्हणजे गणपती बाप्पा. त्या गणपती बाप्पाचं नामचिंतन जर केलं तर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्यावर येत नाही. तूच सुख करता तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझं सुख करता तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा मोरया रे बाप्पा मोरया रे, ठेवी केले मोदक लाल गव्हाचे, नाव काढू नको तांदळाचे, आलं ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तुम्हाला. तुझं सुख करता तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी माता, चरणी ठेवी माता, चरणी ठेवी माता. गणपती बाप्पा मूर्ती. ती गणपती देवता सुख देणारी दुःख निवारण करणारी भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. आमचे संत महात्मे जगावर प्रेम करताना शरीराचा विचार करत नाही. संतांनी सगळ्या जगाचा संबंध तोडला. एक दिवस भगवान बुद्ध आपल्या नादात एका नगरातून चालले होते. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, दिनरजनी हातचे धंदा, गोविंदाचे पोवाडे नाचत होते, गात होते. हा प्रकार एका कुत्र्यानं पाहिला. तो कुत्रा जोर जोरात भुंकत आला. येऊन त्यानं भगवान बुद्धांच्या पायाचा लचका तोडला. पायातून रक्त वाहू लागलं. काडीचा प्रतिकार नाही म्हणून कुत्र्याने दुसरा पाय पकडला. दुसऱ्या पायाचा लचका तोडला. त्याच्यातून रक्त वाहू लागलं. काडीचा प्रतिकार नाही. हा प्रकार गच्चीवर बसलेला एका महाशय बघत होता. तो ओरडला, महाराज महाराज कुत्ता कुत्ता. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं आणि महाराज म्हटले, अरे कुत्ता जाने और चमडी जाने. कुत्रा चावला, यात माझं गेलं काय? हे शरीर माझं नाही. देह हा पाचाचा आणि ला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे पडे. पंचतत्वाचा देह काळ्याकडून मी उसना घेतलाय, ज्याचा घेतलाय त्याला परत द्यायचाय. शेवटी या अभंगामध्ये संतांची तुलना माझ्या नामदेवरायांनी गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी फरक अगदी थोडासा आहे. गायी बरोबर तुलना का केली? कारण तुम्ही सांगाल 8 ते 10चं कीर्तन आहे, 10 वाजायला आले, आता तरी सांगा संत नेमके कोणासारखे श्रेष्ठ आहेत? शेवटी या अभंगामध्ये संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला. गायी बरोबर तुलना का केली? जसं गाय दूध देते, स्वतःसाठी नाही, जगाच्या कल्याणाकरता एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले. पिबंती नद्या स्वयमेव नाम, स्वयं न खादंती फलानि वृक्षा, नादंती सस्यं खलु वारिवाः, परोपकाराय सतां विभूतयाः. नद्या स्वतःचं पाणी पित नाही, झाडे स्वतःची फळे खात नाही, मेघ स्वतःचं धान्य खात नाही. त्याप्रमाणे संतांचं जीवन, गायीचं जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतं. फरक अगदी थोडासा आहे. गाय दूध देते, तिचा 2-3 महिन्याचा काळ खंडित जातो. पण या उलट आमचे संत महात्मे अखंड निरंतर ज्ञानामृताचा वर्षाव मेघवृष्टी नाम मनी गाय दूध एक सार, हो हो हो. नाम मनी गाय दूध एक साय, हो हो हो. दूध
गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं माझ्या माता भगिनींकरता पूर्वीचा काळ असा होता. एक माझे संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल जननी जनेस भक्त बने दाता बने या शूर नाही तो बरी वांज भली क्यू खाईया नूर. माते चांगल्या मुलाला जन्म दे. तो मुलगा शूर असला पाहिजे, वीर असला पाहिजे, ईश्वराची समाजाची देशाची सेवा करणारा असला पाहिजे. असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला जर घालता येत नसेल तर माते वांज राहिली तरी चालेल. पूर्वीच्या काळी मातांनी आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार केले. आता पूर्वीच्या काळी माता संस्कार कसे करायच्या? 1-2 मिनिटं टाळ पकवत काही वाजवू नका. महिला मंडळ जरा व्यवस्थित बसा. छान टाळे वाजवा. माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचंय सगळ्याजणी जेवल्या ना भरपूर? आज सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण होतं त्याच्यामुळे तुम्ही भरपूर जेवले असतील. पोळी खाल्ल्यासारखा जरा आवाज काढा बरं. आणि दादा जरा यांची शूटिंग घ्या महिला मंडळाची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. आवाज ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओ व्यागाऊ भ्रतारा तू ये रे बा विठला. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बा विठला. वा वा किती गोड म्हटल्या बरं. असं वाटलं तुम्हाला असं टाळ घेऊन मागं उभं करायला पाहिजे होतं. हा खूप सुंदर. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर असे चांगले संस्कार करायचा. परिणाम त्यांच्या पोटी ज्ञानोबाराय नामदेवराय तुकोबाराय माझे संत जनाबाई माझे संत शकोबाई छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा धर्मवीर संभाजी राजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर केलेले उत्तम प्रकारचे संस्कार. ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना माझं असं एकही कीर्तन नाही राजांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तन संपत नाही. का? त्या छत्रपती शिवाजी राजांचे संभाजी राजांचे आपल्या वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. ते होते म्हणून आजही ही कीर्तन भजन जिवंत आहे. ही फक्त त्या राजांची कृपा. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. थोडं इको दे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिरा हरा गरजा शिवाजी राजा. युगा युगाचा गडदंडाद यवन चाकरी करी सरदार, यवन चाकणी करी सरदार, यवन चाकणी करी सरदार. युगा युगाचा गडदंडाद यवन चाकरी करी सरदार, यवन चाकणी करी सरदार, यवन चाकणी
शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गणपती बाप्पा हर हर महादेव. आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये ताडगावमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं